आमचा बाप जे उपकार आमच्यावर करू शकत नाही त्याही पेक्षा अनन्यसाधारण उपकार त्या साधुत्वाने त्या संतत्वाने आमच्यावर केलेले आहेत. अहो एवढंच नाही, हा 3.5 हाताचा मिळालेला नरदेह सहजासहजी मिळत नाही. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा आद्य गुरु शंकराचार्य वर्णन करून जातात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरार भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूढ मते शंकराचार्य सांगतात की बाबांनो, जर या जन्मात आल्यानंतर सुद्धा जर तुम्ही त्याचं भजन केलं नाही, साधुत्व वैकुंठातून तुमच्या माझ्यावर या ठिकाणी उपकार करण्यासाठी येतात. आणि एवढंच नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. बरं एवढं करून सुद्धा वासुदेवामधून काकड्यामधून वारंवार तुम्हाला मला जाग केल्यानंतर सुद्धा जर आपण ऐकलं नाही तर काय होईल महाराज? ह्याचारी नाही काल मग दुसरा येईल, ह्याचारी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. ओ सरती सेवटी महा काळ बांधून नेईल, सरती सेवटी महा सरती शेवटी बा काळ बांधून नेईल, सरती शेवटी बा. ओ एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 मातवारी बोली बोलतो देखा पिंगळा मातवारी, पिंगळा मातवारी बोली बोलतो देखा पिंगळा मातवारी. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा 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 धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा ग, अवघा 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 धांगड धिंगा ग. दाताचं दातवण घ्या ग कोणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू क्या कोणी काळामणी, कुंकू क्या कोणी काळामणी, कुंकू क्या कोणी काळामणी, कुंकू क्या कोणी काळामणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी, दाताचं दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. करोनी उचित प्रेम खाली हृदया, प्रेम खाली हृदया. दान 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 मागायाच हलो दान मागायाच, दान मागायाच हलो दान मागाया, ओ दान मागायाच हलो दान मागायाच, मागायाच हलो दान मागाया. आणि महाराज त्या ठिकाणी सांगतात की बाबांनो, वारंवार तुम्हाला जाग करून वारंवार तुमच्यावर उपकार करून जर हे सुद्धा तुम्ही ऐकलं नाही तर आमचं तर काही जाणार नाही. पण महाराज त्याबद्दल सांगून जातात, या अभंगाच्या 3य चरणामध्ये सांगतात की आम्ही केल्यानंतर का असं सांगतोय की आमचं हे ऐकल्यानंतर आमचं काहीही जाणार नाही, कारण ते कधीही लटिक बोलत नाही. अभंगाच्या 3य चरणात
उदासीन नाही देही उदासीन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आणि असे जे संत आहेत ज्यांना ओळखायचं असेल तर महाराज सांगतात लटिके वचन नाही देही उदासीन. पण हा जो नाही शब्द आहे ना हा या ठिकाणी बऱ्याचदा चुकीचा जोडला जातो. मगर महाराज लटिके वचन नाही पहिले घ्यायचंय. लटिके वचन नाही देही उदासीन. कारण ते कधीही लटक बोलत नाहीत आणि ते देहावर काय आहेत तर देहावर उदास आहेत. मात्र महाराज आपण आपल्या जीवनामध्ये लटिक बोलल्याशिवाय राहत नाही आणि संत त्यांच्या जीवनामध्ये कधीही लटिक बोलत नाही. मग महाराज ते लटिकही बोलत नाही आणि ते साचही बोलतात मवाळही बोलतात. हे मात्र बरं कसं शक्य होईल. संत वाङ्मयामध्ये तुम्ही जेवढंही त्या ठिकाणी पाहणार तर तुमच्या निदर्शनास येईल की बाप हो आम्ही तुम्हाला वेळोवेळी जे सावध करतोय जे भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगतोय आम्ही आण घेऊन सांगतो. आम्ही कोणत्याही प्रकारचं लटिक तुमच्या समोर मांडत नाही. कोणत्याही प्रकारचं लटिक तुमच्या समोर न मांडताना एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सहज लग्नाला आल्यानंतर जर कोणीतरी आपल्या मुखामधून असा शब्द काढला आणि नेमकं कुणाजवळ लग्न मंडपामध्ये ज्या मुलीचं लग्न लागणार आहे तिच्या बापाजवळ कोणीतरी बसावं आणि असा शब्द जर उच्चारला नाही मंडप खूप मस्त टाकलाय पण न जाणो त्याला आग लागली तर बरं आता मला खरं सांगा हे बोलणं गोड आहे का लटिक आहे. आता ते आग लागेल नाही लागेल नंतरचा विषय महाराज. पण आपल्या बोलण्याने कधी आपले दात पडतील सांगता येत नाही. परंतु संत महात्म्यांच्या सहज बोलण्याने सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते आणि त्यांच्या सहज बोलण्यामधून आपल्या जीवनामध्ये असंख्य असे अडचणींचा मार्ग सुटत असतो. आणि याद्वारा संतत्वयाने जे काही मार्ग आपल्याला अनुभवलेत सांगितलेत या माध्यमातून एक आणि एकच प्रवाद समोर येतं की ते त्यांच्या जीवनामध्ये कधीही लटिक बोलत नाही. आणि महाराज ते त्यांच्या जीवनामध्ये लटिक न बोलता त्यांच्या देहावर उदास आहेत म्हणून महाराज त्यांना धन्यता देतात. ते त्यांच्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्या अंतकरणात दयेचं साठवण ठेवतात म्हणून महाराज त्यांना धन्यता देतात. आणि मुळात ते इथले नाहीत वैकुंठातून या ठिकाणी आलेले आहेत तरी त्यांच्या अंतकरणामध्ये तुमच्या माझ्यावर उपकार करण्याची भावना ओतप्रोत अंतकरणाने शिल्लक आहे म्हणून महाराज त्यांना त्या ठिकाणी धन्यता देतात. यथामती यथा अवकाश मी 3 चरणाचा भावार्थ धावता का असेना तुमच्या समोर मांडलेला आहे. उर्वरित शेवटच्या चरणाचा भावार्थ अगदी 5 मिनिटात तुमच्या समोर सांगून त्या ठिकाणी आपण सेवेला पूर्णविराम देऊ. त्याआधी मी आतापर्यंत तुम्हाला त्रास दिला नाही कारण माझी दृष्टी तुमच्यापेक्षा फार वर जाते. तुम्ही खाली त्याच्यापेक्षा वर त्याच्यापेक्षा वर त्याच्यापेक्षा मी वर म्हणून बाउंडिंग होत नाही. काही का असेना पण आता सुंदर अशा या नियोजनामध्ये आता हाताची घडी मोडून सगळ्यांनी काय करायचंय मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी राम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि ना हरि राम हरि राम हरि राम हरि जय जय हरि विठोबा हरि रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हे विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई कुंडलिका वरदेव हरि विठोर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय मावडी ज्ञानेश्वर
मुबारक माई जय जय जय